पितृदोषाचे निवारण करण्यासाठी शास्त्रामध्ये काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, ते आपण बघू। आपल्या पत्रिकेत जर पितृदोष असेल आणि त्याचा त्रास खूप प्रमाणात आपल्या कुटुंबाला होत असेल तर त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी जाऊन आपण नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध हे विधी करावे। पितरांना पाणी हे सर्वात जास्त प्रिय आहे, त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये विधिवत श्राद्ध, महाळ किंवा तर्पण करावे। पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो, म्हणून दर शनिवारी पिंपळाला पाणी घालावे। अक्षय तृतीयेच्या दिवशी मुके प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पाण्याचा एखादा माठ, पाण्याची एखादी जागा तयार करून ठेवावी। गोदान करावे किंवा दिव्यांगांची सेवा करावी। हे सर्व उपाय तुम्ही पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी वापरू शकता। आपल्या पत्रिकेतील पितृदोष हा दैवयोगाने आला असला तरी आपल्या कर्मयोगाने, म्हणजे आपले कर्म, आपले आचरण यांच्या मदतीने आपण पितृदोष कमी किंवा संपूर्णतः नष्ट करू शकतो। पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।